नमस्कार, भक्ती में शक्ती या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज पंढरपूर येथील श्री क्षेत्र कासेगाव म्हणजे आई अल्लमाची देवस्थान। आई अल्लमाची यात्रा कशी असते हे संपूर्ण तुम्हाला यात्रा दाखवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल ला सबस्क्राइब करा, भक्ती में शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा। तर यल्लमाच्या यात्रेला येतात जोगती लोक, आराधी मंडळी आणि संपूर्ण गावकरी। कशी असते भन्नाट यल्लमाची यात्रा मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। बघा मित्रांनो, कासेगावची यात्रा अशी भरलेली आहे। तर संपूर्ण मी तुम्हाला यात्रेचं स्वरूप दाखवणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर चला आता आपण मंदिर परिसर आणि आजूबाजूचा गावामध्ये किती मोठी यात्रा भरलेली आहे ते तुम्हाला दाखवतोय। बघा, मंदिराच्या कडेला असे ही सर्व दुकानं मांडलेली असतात। निवद बोन करण्यासाठी नारळ आहे। खूप लोक इथं येत असतात आणि आज यल्लमाची कासेगावची यात्रा म्हणजे सौंदतीची यल्लमाचं मूळ देवस्थान सौंदतीला आहे आणि तिचं देवस्थान हे पंढरपूर येथील कासेगावच्या गावामध्ये देवीचं वास्तव्य आहे। तर ही देवीची कमान आहे बघा, मूळ पूर्वी आलेली। तर आता आपण संपूर्ण कासेगाव बघणार आहोत। खूप भन्नाट यात्रा असते। एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी असते। असे विकण्यासाठी लोक बसलेले आहेत, खेळणी वगैरे। संपूर्ण जोगती लोक पण इथं काशेगावला येतच असतात। यल्लमा म्हणजे जोगत्यांचीच आई आहे बघा, मोठी जोगती चाललेली आहे। काय कशी आहे तुम्ही? बरे आहे का? वर्षानं भेटता, आधी मध्ये भेटत नाही। मला काढला काय चला वाजू द्या काय ती थोडं अशी भन्नाट यात्रा असते आणि जोगती लोक इथं येत असतात बघा। तुम्ही यात्रेचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही पंढरपूरला येऊ शकता आणि पंढरपूर पासूनच 5 किलोमीटर असणारी ही यात्रा आहे बघा मित्रांनो। खूप छान जोगती लोक देवीची आराधना करतात। तर इथं आहे लिंबाचा प्रकार, लिंब नेसण्याचा ही प्रकार असतो बघा। नमस्कार, मी संध्या कांबळे परांडाकर। मी परांड्यावरून आले। तर इथं कसं काशेगाव पंढरपूर तालुक्यातील वर्षानुवर्ष देवीची यात्रा भरते। खूप आनंदानं, खूप मोठ्या उत्साहानं यात्रा भरते। तर आम्ही सगळे तृतीयपंथी, आमचे गुरु, नानगुरु, दातगुरु सगळे आम्ही इथं खूप उत्साहाने येतो आणि आनंदाने येतो आणि आम्हाला यात्रा करून यल्लमा देवीची खूप छान वाटतं। आम्ही आनंद घेतो। हे सगळं आमचा परिवार बार्शीकर। यल्हारे माणिक तर हे बघा, मूळ जोगत्यांचे बुडकरे आहेत। हे मूळ बुडकरे म्हणजे तुम्हाला समजतं का मित्रांनो, की हे आजी पणजी जशी असते तशी जोगत्यांचे आहेत बघा। आजी पणजी हे बुडकरे आहेत बघा आणि हे तर लिंब नेसून नवस घेतला जातो बघा। चला आता आपण पुढे जाऊया। हे देवीचं तीर्थ कल्लोळ आहे बघा, यल्लमा देवीचं। आणि सोलापूरवरून आलेले मी बोलू का? मी सोलापूरवरून आलो
काशेगावच्या जत्रेला श्याम नायक सोलापूरकर. श्याम नायक सोलापूरकरचं मी चेला आबुलीताई मंजेली. आता माझ्या गुरु वारून 4 वर्ष झालंय. आता नाही माझा गुरु परसू कांबळे त्यांनी मी रेणुका आम्ही सर्वजण मिळून आम्ही जत्रा करतो, जत्रा पार करतो. काल आलेला आम्ही, आज गंधलिंब, उद्या कीच, संध्याकाळी पर्यंत कीच होत्यात. सगळा देव फिरतात गल्ली सगळा फिरून बांगड्या फोडतात. बांगड्या फोड्याचं काम झालं सगळं कुणाचं घरी जातात. कोण मठाला जाते, कोणाचं घर त्यांच्या घरी जातात. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आदरणीय श्याम नायक हे सोलापूरचे सुप्रसिद्ध गुरुवर्य आहेत बघा मित्रांनो. आज त्यांच्या विना अय्यल्लमाचा यात्रा भरत आहे बघा मित्रांनो. खूप वाईट वाटते. आणि सर्वांचे आवडते लाडके गुरुवर्य श्याम नायक यांचे सर्व चेले इथं बसलेले आहेत. आणि त्यांची मूळ चेली इथं मंचेली आहे बघा मित्रांनो. आणि सर्व त्यांचे चेले इथं बसलेले आहेत सोलापूरचे. परिवार श्याम नायक, सर्व श्याम नायक यांचा परिवार आहे बघा मित्रांनो. यांनी बुडवाला परसू कांबळे हे जे आहेत ते बुडवाले आहेत सोलापूरचे. अशी ही भन्नाट यल्लमाची यात्रा असते बघा मित्रांनो. संपूर्ण आई जोगती मंडळी इथं बसलेले असते नदीच्या तीरावर. देवीचं कल्लोळी आपण पाहणार आहोत. देवीचं इथं कल्लोळ आहे आणि ते सर्व लिंबगंध नेसतात बघा. देवीच्या तीर्थाला इथं येतात बघा सर्वजण मित्रांनो. खूप छान प्रसन्न वातावरण आहे. हे देवीचं कुंड आहे बघा मित्रांनो. पवित्र मानून सर्व माता भगिनी इथे आंघोळ करतात बघा मित्रांनो. आणि वल्या पडद्यानं देवीला नवस फेडायला जातात बघा. चला तर आपण आता पुढे जाऊया. काय आजी मध्ये फिरायला असं लिंबगंध नेसवण्यासाठी बघा सर्व मंडळ इथं बसलेले आहे.
आमची काशीगावची यल्लमा देवी हे आमचे गुरुवर्य गुरु. मित्रांनो, कासेगावची यात्रा खूपच भन्नाट असते बघा. तर आता आपण मंदिराकडे जाणार आहोत. गर्दी तर प्रचंड आहे. मग यात्रा म्हणल्यानंतर गर्दी राहणारच बघा मित्रांनो. इथं मानपान देत असतात बघा. नमस्कार. अशी आहे बघा मित्रांनो कासेगावची यात्रा. लिंगगणसाठी महत्व खूप आहे. देवीचं नवस त्याशिवाय अपूर्ण आहे. लिंगण नेसल्याशिवाय देवीचं नवस फेडला जातच नाही. तर अशी आहे यात्रा. आता आपण जात आहे देवीच्या मंदिराकडे. खूप प्रचंड मोठी गर्दी असते बघा. संगती निवासिनी आई श्री यल्लमा देवीची यात्रेत आपण पोहोचलेलो आहे. अशी भन्नाट गर्दी बघा मित्रांनो. खूप छान गर्दी आहे बघा. अशी गर्दी आहे आणि सर्व यल्लमाचे ज्यांच्या घरी यल्लमाची माळ परडी आहे बघा, ते सर्व आराधी मंडळी आणि जोगती मंडळी इथं येऊन बसलेले आहेत. देवीला मीठपिठी घालतात बघा भाविक भक्त. खूप छान आणि प्रसन्न वातावरण. आता आपण यल्लमा देवीचे दर्शन घेणार आहोत बघा. समोर यल्लमा देवीचं मंदिर आहे आणि ते प्रचंड अशी यात्रा भरलेली आहे. देवीचे यल्लमाचे जग सुद्धा इथं आलेले आहेत बघा. आपण सर्व जगांचं हे दर्शन घेणार आहोत. आपण यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जात आहोत. खूप प्रचंड अशी गर्दी, कारण पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण पंढरपुरातील तालुक्यातील लोक तिथं देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचा नवस फेडतात आणि देवीला नवस बोलण्यासाठीही येतात. खूप अशी भन्नाट एक साईड मागे धरून देवीची यात्रा. साईड द्या जरा.
यात्रेसाठी आलेल्या भाविकांना सूचित करण्यात येत आहे की आपण आलेली लहान मुले वयस्कर व्यक्ती यांची काळजी दर्शन रांगेमध्ये उभं असलेल्या भाविकांनी तर बघा मित्रांनो, बंदोबस्त ही खूप कडक आहे बघा यल्लमा यात्रेला. मंदिरामध्ये आलेला आहे. यल्लमाची ही यात्रा, हीच ती यात्रा आहे. ह्याच यात्रेसाठी अखंड पंढरपुरातील लोक देवीला दर्शनाला आलेले आहेत बघा. आणि अशी नवसाला पावणारी, हाकेला धावणारी माझी यल्लमा, सर्वांची यल्लमा देवी, तुम्ही दर्शन घ्या बघा मित्रांनो. खूप प्रचंड मोठी यात्रा आणि नवसाला पावणार ही यल्लमा देवी बघा मित्रांनो. बंदोबस्त ही खूप कडक आहे बघा. आता आपण यल्लमा देवीचं दर्शन तर घेतलेलंच आहे. अशी जागृत देवस्थान आहे बघा मित्रांनो यल्लमा देवी. यल्लमाला हिरवी साडी नेसवलेली आहे आणि यल्लमा दागिने नेसलेले आहे. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भक्ती मी शक्ती युट्यूब चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो. देवीला नैवेद्य दिला जातो बघा मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, आपल्या यल्लमा देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण संपूर्ण जगाचं दर्शन म्हणजे देवीचे जग कसे येतात त्याचंही दर्शन घेणार आहोत बघा मित्रांनो. तर चला, आता आपण कोणत्या जोगत्यांचे कोणते जग आहेत हेही बघणार आहोत आपण मित्रांनो. खूप भन्नाट अशी यात्रा आहे. आई साहेबाचं दर्शन पण झालेलं आहे. प्रत्येक मानकऱ्यांचे इथे जग आलेले असतात. जग म्हणजे आई यल्लमा विराजमान असते या जगामध्ये, यालाच जग म्हणतात बघा मित्रांनो. अशा पद्धतीने सर्व जग मांडलेले असतात आणि गावकरी मंडळी इथे येऊन देवीची ओटी भरतात, देवीला निवेद नारळ करतात आणि परडीमध्ये पीठमीठ पण वाहतात. असं हे विविधतेने नटलेलं यल्लमा देवीचं देवस्थान आहे बघा हे मित्रांनो. खूप छान आहे. तर आता आपण ते जग इथं मोठमोठे आलेले आहेत बघा. सर्व मानाचे जग आहेत बघा हे मित्रांनो.
नाही म्हणला त्यामुळे माझ्या जायचं आहे म्हणला. असे आता ही मातंगी देवी आहे बघा. तर मातंगी देवीच्या दर्शनासाठी ही खूप मोठी गर्दी आहे बघा मित्रांनो. परसुमाय जोगत्यांची माय, संपूर्ण अकलूजकर वासियांची जोगत्यांची माय आहे बघा हे मित्रांनो. आणि अकलूजकरातली जेवढे जी जोगते आहेत त्यांची ही माय आहे बघा. खूप मायाळू दयाळू माय आहे परसुमाय अकलूजकर. जरीना नायक हे संपूर्ण जोगत्यांचे मालक आहेत बघा मित्रांनो. कासेगावमध्ये यावर्षी त्यांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. तर एवढं मोठं सोनं आणि खूपच असं त्यांचं दर्शन घडले. असं वाटत आहे की जणू काय यल्लमाच इथे बसलेले आहे. आणि जोगत्यांची यल्लमाच आहे बघा मित्रांनो.
रिपोर्टर आहे का? यानंतर आमच्या पार्टी मानाचं नैवेद्य बघा मित्रांनो हे मंदिराच्या समोर प्रियदर्शनी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याकडून प्रायमरी वर्गाची सर्व्हिस चालू आहे फ्रीमध्ये सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. मंदिराच्या समोर गर्दी करू पाहुण्यांना विनंती मंदिराच्या समोर गर्दी करू नये. गेट समोर गेट कशी थांबलेले कृपया चालत राहायचे आहोत. गेट समोर थांबलेले हा दिवसा मानाचा नैवेद्य आलेला आहे बघा मित्रांनो वाजत गाजत थाटामाटामध्ये देवीला नैवेद्य दाखवण्यात येत आहे.